माझं नाव नम्रता पावसकर आणि मी या चित्रपटामध्ये यशोदेची भूमिका केलेली आहे. आणि तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर मी काय करते हे तुम्हाला त्या चित्रपटाबद्दल जास्त चांगलं होतं. खरं सांगायचं झालं तर चित्रपट हा भारतीय लोकांच्या एक मनातला विषय आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि आपण चित्रपटातून त्या गोष्टी मांडत आलो आहोत आजपर्यंत, ज्या गोष्टी भारतीय माणसांच्या मनामध्ये आहेत. आणि मला वाटतं परंपरा या निमित्तानं आम्ही लोकांच्या घरामध्ये, गावामध्ये आणि ऑल ओव्हर सगळीकडेच जगभरामध्ये ज्या काही परंपरा नावाच्या गोष्टी असतात त्याच्याविषयी भाष्य करण्याचं एक फार मोठं काम केलेलं आहे. आणि मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी तो सिनेमा थिएटरमध्ये पाहावा आणि मग तुम्हाला त्याच्या पाठीमागचं सत्य आणि करावं नाही करावं हा विचार करण्याची एक किल्ली मिळू शकेल तुम्हाला त्याच्यामधलं. नाही, ॲक्च्युली माझा प्रवास असा झाला आहे की मी सिरियलकडून चित्रपटांकडे नाही गेलेली, मी चित्रपटांकडून सिरियलकडे आलेली आहे. म्हणजे मी ज्यावेळी मुंबईत आले तोपर्यंत माझे बरेच सिनेमे झाले होते. मग त्याच्यामध्ये 72 मैल आहे, त्याच्यानंतर टुरिंग टॉकीज आहे आणि मुंबईमध्ये आल्यानंतर मग गुरु सिनेमा वगैरे झाला. आणि आत्ता पण मी एक सिनेमा केला जो गेल्या फेब्रुवारीमध्ये माझा रिलीज झाला होता, डिलिव्हरी बॉय नावाचा. तो आता हिंदीमध्ये सुद्धा रिलीज होतो आहे. सिनेमामधून मी सिरियलमध्ये आलेली आहे, सिरियलमधून सिनेमामध्ये गेलेली नाही आहे. धन्यवाद. गावामध्ये शहरांमध्ये काही परंपरा असतात आणि रादर गावामध्ये शहरांमध्ये असं नाही तर आपल्या घराघरांमध्ये सुद्धा पिढीजात काही परंपरा असतात, ज्या परंपरांना वेळ प्रसंग आल्यानंतर खरं तर बदलाव्या असा नियम आहे. म्हणजे श्रीकृष्णांनी गीतेत सुद्धा सांगितलेलं आहे की जे तुम्ही पाळताय, ज्याचं तुम्ही वहन करताय, जो तुम्ही नियम मानताय, तो नियम तुम्ही आंधळेपणाने कुठलाच नियम पालन करू नका. त्याच्या पाठीमागचं सत्य जाणून घेतल्याशिवाय त्या गोष्टीवर कृती करणं ही चुकीची गोष्ट आहे. तर आम्ही परंपरामध्ये सुद्धा तेच मांडलेलं आहे की तुम्ही जी गोष्ट ॲज अ परंपरा म्हणून या ठिकाणी पालन करत आहात, एकदा ती गोष्ट चांगली आहे, वाईट आहे, गावासाठी, माणसांसाठी कितपत योग्य आहे हे बघा, याच्यावर विचार करा आणि नंतर मग हे करा. आणि मी या सिनेमामध्ये एक असं पात्र केलेलं आहे की हे पात्र ना धड तुम्हाला ती पालन करा म्हणून सांगतं, ना धड तुम्हाला ती पालन करू नका म्हणून सांगतं. पण ते पात्र असं आहे की ते तुम्हाला विचार करायला भाग पाडतं की आपण खरंच हे केलं पाहिजे का. या चित्रपटात फारच सुंदर. मिलिंद शिंदे हे NSDचे विद्यार्थी आहेत आणि वीणा जामकर तर अतिशय सुंदर अभिनेत्री आहे. खरं तर अरुण सर आहेत, जयराज सर आहेत, त्यानंतर प्रकाश धोत्रे सर आहेत. मला या सिनेमामध्ये काम करताना अशा सगळ्या मोठ्या दिग्गज लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आणि मी त्यावेळेला खरं सांगायचं झालं तर अभिनयामध्ये अगदी छोटं बाळ होते असं म्हटलं तरी काही हरकत नाही. मी त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकले त्यावेळेला.